वंचित महायुतीचा भाग होणार, जागा वाटपावर चर्चा, कधी प्रकाश आंबेडकरांचा निर्वाणीचा इशारा तर कधी शरद पवारांची संदिग्ध भूमिका. ज्या दिवशी शिंदे गट दुरावला अगदी त्या दिवसापासूनच वंचितच्या संभाव्य युतीच्या चर्चा सुरू झाल्या. पहिल्या टप्प्यात वंचित आणि शिवसेनेची समीकरणं जुळली, पण ही युती फक्त कागदावरच राहिली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीला निर्वाणीचे इशारे देण्यास सुरुवात केली, पण रिझल्ट लागत नव्हता. आताही इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर शरद पवारांनीच सकारात्मक चर्चा केल्याचं बोललं गेलं. वंचितला घेऊन जागा वाटपाचं नवं सूत्र देखील तयार असल्याचं सांगण्यात आलं. पण या फक्त चर्चाच ना. वंचितला सोबत घेण्यासाठी दोन्ही बाजूने कोणत्या बैठका होत आहेत ना तसं आमंत्रण प्रकाश आंबेडकरांना पाठवलं जातंय. या उलट वेळखाऊ धोरण वापरून इंडिया आघाडीपासून जाणीवपूर्वक प्रकाश आंबेडकरांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय असंच दिसतंय. पण असं का? महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकरांची साथ का नकोय? विशेषतः शरद पवार आणि काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याची इच्छा का नाहीये? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे प्रकाश आंबेडकर मवियाला अथवा इंडिया आघाडीला नकोच आहेत, पण वेळखाऊ धोरण राबवलं जातंय असं म्हणण्याला कोणता आधार आहे? तर यासाठी प्रमुख 3 गोष्टी सांगता येतात. एकतर इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर एकामागून एक पक्ष दाखल होत असतानाही प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न निवडणूक 2-3 महिन्यांवर आली तरी ताटकळत ठेवण्यात आलाय. दुसरी गोष्ट म्हणजे वंचित आणि शिवसेनेचा ठाकरे गट अशी युती झाली असतानाही त्यावर कोणत्याच चर्चा आणि बैठका घडलेल्या नाहीयेत. तिसरी गोष्ट म्हणजे शरद पवार जरी बोलणी झाल्याचं सांगत असले तरी आजही प्रकाश आंबेडकरांसोबत एकाच व्यासपीठावर येणं अजूनही टाळतायत. अर्थात ह्या घडामोडी पाहिल्या तर एक निष्कर्ष ठामपणे निघतो, तो म्हणजे वंचित सोबतची बोलणी या फक्त चर्चा आहेत. प्रत्यक्षात तशा कोणत्याच हालचाली दिसत नाहीयेत किंवा ही युती होऊ नये यासाठीच पावलं टाकली जात आहेत. आता हे नेमकं का, याची काय कारणं आहेत ते क्रमवार पाहूया. याचं पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यात असलेला ऐतिहासिक वैचारिक संघर्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्य संग्रामात काम करणारी काँग्रेस हे दोन्ही जरी दलित उत्थानाच्या मुद्द्यावर सहमत असले तरी दलितांच्या प्रश्नावर नेमकं कसं काम केलं यावरून दोन्ही पक्षांमध्ये टोकाचे मतभेद होते. आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की महात्मा गांधींनी खऱ्या अर्थानं दलितांच्या मुक्तीसाठी काम केलं नाही. विशेषतः पुणे करारावरून तर गांधी आंबेडकर मतभेद टोकाला गेले होते. 1945 मध्ये व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅज डन टू द अनटचेबल असं एक पुस्तक लिहून आंबेडकरांनी काँग्रेसच्या दलितांबद्दलच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. काँग्रेस मात्र त्यांच्या दलित उद्धाराच्या कामावर ठाम होतं. त्यामुळे पुढच्या काळात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील हे दोन्ही पक्ष एकत्र आले नाहीत. त्यामुळे संविधान बनवताना एका टेबलावर बसणारे काँग्रेस आणि आंबेडकर निवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात लढत राहिले. त्यातच 1952च्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराकडून झालेल्या पराभवामुळे आंबेडकर अनुयायांमध्ये काँग्रेसप्रती अजूनच असंतोष होता. त्यामुळे पुढे जाऊन स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाच्या नेत्यांचे वंशज काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण करताना दिसले. मात्र काही अपवाद वगळता आंबेडकरांचे वंशज आणि काँग्रेस कधीही एकत्र येताना दिसले नाही. मात्र वैचारिक संघर्षाच्या पलीकडे जाऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आंबेडकर एकत्र न येण्यामागचं दुसरं कारण म्हणजे दलित, मुस्लिम आणि आदिवासी मतांमध्ये शरद पवार आणि काँग्रेस ह्या दोघांनाही स्पर्धक निर्माण करायचा नाहीये. दलित, आदिवासी आणि मुस्लिम मतदार हा काँग्रेसचा बराच काळ पारंपरिक मतदार होता. पक्षात डोईजड न होणारे पण त्याचवेळी या समाजाचे चेहरे बनून पुढे येऊ शकणारे नेते निर्माण करून काँग्रेसनं हे मतदान मिळवलं होतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर बाबासाहेब आंबेडकर विरोधात असताना काँग्रेसनं बाबू जगजीवन राम यांना मोठं करून दलित मतं राखली होती. राज्याच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास काँग्रेसच्या या दलित, आदिवासी आणि मुस्लिम या एकगठ्ठा वोट बँकला खरं आव्हान दिलं ते शरद पवारांनी, जेव्हा 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर देखील पवारांनी दलित चेहरा म्हणून पुढे आणता येईल, मात्र त्याचवेळी भविष्यात जाऊन जड जाणार नाही हे ओळखून रामदास आठवले आणि इतर रिपब्लिकन पक्षांच्या गटांना ताकद दिली. पण वंचित आघाडीच्या स्थापनेनंतर प्रकाश आंबेडकर केवळ मोठ्या पक्षांसाठी दलित चेहरा होण्यास तयार नाहीयेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात तब्बल 41 लाख मतं घेऊन प्रकाश आंबेडकरांनी स्वतःला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा स्पर्धक म्हणून पुढे आणलं होतं. अशावेळी जर प्रकाश आंबेडकरांना पुन्हा महाविकास आघाडी आणि इंडियाच्या माध्यमातून ताकद दिल्यास प्रकाश आंबेडकर कायमस्वरूपी स्पर्धक होतील ही भीती असल्यानं काँग्रेस आणि शरद पवार प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेण्यास उत्सुक नसल्याचं समजतं. महत्त्वाचं म्हणजे MIMची युती तोडणं, महत्त्वाच्या चेहऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी देणं. यामुळे प्रकाश आंबेडकर सध्या अडचणीत आहे. अशावेळी स्पर्धक बनू न देता येत्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्याकडे गेलेली दलित, आदिवासी आणि मुस्लिम वोट बँक पुन्हा मिळवण्याचा पवार आणि काँग्रेसचा प्लॅन अधिक सकारात्मकरित्या वर्कआउट होऊ शकतो. प्रकाश आंबेडकरांचं इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून न घेण्यामागचं तिसरं महत्त्वाचं कारण समोर येतं ते म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचा वर्षानुवर्ष चालत आलेला वाद. मध्यंतरी प्रकाश आंबेडकरांची विस्तृत मुलाखत बोल भिडून घेतली होती.
यावेळी प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यात नेमकं कुठे बिनसलं हे प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आलं होतं. त्याचं उत्तर प्रकाश आंबेडकरांकडून 1998च्या लोकसभेच्या निवडणुकीत असल्याचं सांगण्यात आलं. प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युतीची चर्चा झाली होती. तशा प्रकारे जागा सोडण्याचं केसरींकडून शब्दसुद्धा देण्यात आला होता. ही चर्चा केसरी आणि आंबेडकरांच्यात झाली होती. मात्र शरद पवारांनी मुरली देवरांच्या माध्यमातून आंबेडकरांची भेट घेऊन सीताराम केसरींना आमच्या पातळीवर निर्णय घेतले होते. या निर्णयानंतर आमच्या सीट आम्हाला न ठरवता शरद पवारांनी परस्पर निर्णय घेतल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं होतं. तेव्हा नेमकं काय झालं होतं हे सविस्तरपणे आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून 37 मिनिटांपासून पुढे पाहू शकता. पण मूळ मुद्दा हाच, शरद पवारांनी फसवल्याची भावना कुठेतरी प्रकाश आंबेडकरांच्या मनात अजूनही आहेच. दुसरीकडे अकोल्यातून भारिपचे उमेदवार म्हणून उभे असताना प्रकाश आंबेडकर यांचा 13,000 मतांनी पराभव झाला होता. हा पराभव शरद पवार यांनी मराठा मतांचं राजकारण केल्यानं झाला असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं होतं. त्यानंतरही शरद पवार यांनी रासू गवई, रामदास आठवले या दलित नेत्यांना बळ देण्याचं काम केल्यामुळं प्रकाश आंबेडकर सारखे शरद पवारांवर टीका करत आले. त्यामुळे कधी शरद पवार यांना बारामतीपुरते उरलेले नेते म्हणून, तर कधी शरद पवार आणि दाऊद प्रकरण चर्चेत आणून प्रकाश आंबेडकर शरद पवारांना टार्गेट करत होते. यामुळे या दोघांमधील संबंध अधिकच बिघडले. त्यातूनच शरद पवार आता प्रकाश आंबेडकर यांना जवळ करण्यास तयार नसल्याचं सांगण्यात येतंय. आताही अनेकदा प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार एका व्यासपीठावर येतील असं अनेकदा सांगण्यात येतं. हे दोन्ही नेते अशा कार्यक्रमांचं निमंत्रण स्वीकारतात सुद्धा, पण कधीच ते एकत्र येत नाहीत. हा इतिहास राहिलेला आहे. या वैयक्तिक हेव्यादाव्यांपलीकडे जाऊन प्रकाश आंबेडकरांना शरद पवार आणि काँग्रेससोबत घेत नसल्याचं चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे गाव पातळीवर विरोधात जाणारं राजकारण. प्रकाश आंबेडकर यांनी दलित आणि इतर वंचित समाजाचं राजकारण करत असताना प्रस्थापित आणि जात उतरंडीत वरच्या थरावर असणाऱ्या समाजांच्या विरोधात राजकारण केलं. त्यामुळे गाव पातळीवर हा संघर्ष मराठा समाजाविरोधात होता. पण त्याचवेळी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांचा एक मोठा गट मराठ्यांचं राजकारण करत आलाय. आजही मराठा समाज हा शरद पवार यांचा सर्वात मोठा समर्थक मानला जातो. प्रकाश आंबेडकरांना जवळ घेतल्यास पारंपरिक मराठा मतदारांची नाराजी सहन करावी लागेल अशी भीती काँग्रेस आणि शरद पवारांना आहे. त्याचबरोबर वंचित आघाडीची स्थापना केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मराठा मतांमध्ये देखील फूट पाडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून केला जात आहे. कारण मराठा आरक्षणाला पाठिंबा देत असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी विस्थापित मराठा आणि प्रस्थापित मराठा अशी मराठा मतांची मांडणी केली आणि विस्थापित मराठ्यांची मतं मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीला मिळाली सुद्धा. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं एकूण राजकारणच शरद पवार आणि काँग्रेस यांच्या मूळ राजकारणाच्या विरोधात जाणार आहे. म्हणून देखील प्रकाश आंबेडकरांशी कोणतीही आघाडी करण्यास या पक्षांचा विरोध आहे. या संपूर्ण राजकारणापलीकडे प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये सामील करून न घेण्याचं पाचवं कारण म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या काही कृती ज्या इंडिया आघाडीला अडचणीत आणू शकतात. काही महिन्यांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती आणि त्यावरून भाजपनं आंबेडकरांचा मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटावर एकच टीकेची झोड उठवली होती. त्याचबरोबर भीमा कोरेगाव संदर्भात देखील आंबेडकरांच्या मतांमुळे भाजपाला टीका करण्यासाठी आयतच कोलीत मिळू शकते. त्याचबरोबर असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM बरोबर युती तुटली असली तरी ओवेसींची वैचारिक मतभेद असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी कधीही म्हटलेलं नाही. मात्र त्याचवेळी काँग्रेस मात्र ओवेसींना जोरदार विरोध करत असते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांमुळे बसणारा फटका बघता त्यांना इंडिया आघाडीपासून दूरच ठेवण्याचं धोरण स्वीकारल्याचं दिसतंय. आणि वंचित नकोच असण्याचं 6वं कारण मिळतं ते जागा वाटपाचा फॉर्म्युला. जरी चर्चा झडत असल्या तरीही जागा वाटपाचा मार्ग ह्या चारही पक्षात कधीच निघू शकत नाही. कारण प्रकाश आंबेडकर कोणत्याही पातळीवर 1-2 जागांसाठी तडजोड करताना दिसणार नाहीत. गतवेळीच्या लोकसभा निवडणुकीत 12 जागांची मागणी केली होती. 12 जागांमुळे ही बोलणी फिसकटली आणि वंचित पक्ष स्वतंत्र लढला. त्यानंतर वंचितनं आपली ताकद दाखवून देत तब्बल 41 लाख मतं घेतली होती. 39 जागांवर वंचितचे उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर राहिले आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार पडले असं बोललं गेलं. आता सुद्धा वंचित पक्षाकडून तोच संदर्भ दिला जातोय. 10हून कमी जागा घेण्यास वंचित तयार होणार नाही आणि मवियामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून निघालेला नाही. गतवेळी सेनेने 23 जागा भाजपसोबतच्या युतीतून लढवल्या होत्या, तर काँग्रेसने 25 आणि राष्ट्रवादीने 19 जागा लढवल्या होत्या. ठाकरे गटानं भाजपसोबत लढत होतो तितक्याच जागांवर क्लेम केलाय. अर्थात ठाकरे गट 23 जागा लढवण्याच्या तयारीत आहेत, तर काँग्रेस 20हून कमी जागा लढवणार नाही. अशावेळी शरद पवार गटाला 5 जागा मिळतील का? अर्थात या 3 पक्षातच जागा वाटपावरून मारामार होणार असल्याचं दिसतंय. अशावेळी वंचितसाठी 2 जागा असा पर्याय मविया समोर करू शकते आणि 39 जागांवर 3रा क्रमांक ठेवणारे किंवा 41 लाखांहून अधिक मतदान घेणारे प्रकाश आंबेडकर या पर्यायासाठी अजिबातच अनुकूल राहणार नाही. अर्थात जागा वाटपाचा तिढा कोणत्याही पातळीवर सुटणार नाही हेच सध्याच्या राजकारणातून दिसून येतंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.